तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत कळंबपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कळंबपासून तर यवतमाळपर्यंतची अपडेट या ठिकाणी देणार आहे। कारण भरपूर दिवसापासून जे आहे ते टनलचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे आणि टनलचं स्टार्टिंग पॉईंट एंडिंग पॉईंट किती काम झाले, काय प्रोग्रेस आहे, त्याचप्रमाणे कळंब ते यवतमाळच्या दरम्यान जे मेजर ब्रिज बनत आहे मागच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे मेजर ब्रिजचे सुद्धा या ठिकाणी काम सुरू आहे आणि पूर्ण हा घाट सेक्शन एरिया आहे। तुम्ही हाईट पाहू शकता, जवळपास 50 ते 60 फूट उंचावर ही रेल्वे ट्रॅक असणार आहे आणि समोरच्या बाजूला पिअर कॅपचे सुद्धा या ठिकाणी काम सुरू झालेले आपल्याला दिसून येते। तर कळंब ते यवतमाळ किती काम झाले या व्हिडिओमध्ये पूर्ण आपण पाहणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा या ठिकाणी आपण पाहू शकता कळंबपासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर या ब्रिजचे काम सुरू आहे। रिटेनिंग वॉलचे जे आहे ते पूर्ण काम झालेले आहे, 4 पिल्लरचे काम, त्याचप्रमाणे स्टीलचे गडर आपल्याला या ठिकाणी ठेवलेले दिसत आहे। गडरची लॉन्चिंग अजूनपर्यंत या ठिकाणी सुरू झालेली नाही। 4 पिल्लर आणि पिअर कॅपचे काम या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे। गडरची लॉन्चिंग झाल्यानंतर जे आहे ते डेक स्लॅबचं काम या ठिकाणी सुरू होईल आणि समोरच्या बाजूला आहे तो ब्रिज आणि समोरच्या बाजूला हा मार्ग जो आहे तो यवतमाळकडे जातो, टनलकडे जातो आणि आपण तिकडे समोर पाहणारच आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता या बाजूने या दिशेने जे आहे हे कळंबकडून हा मार्ग येत आहे आणि या ठिकाणी पूर्ण हा जो तुम्हाला समोर एरिया दिसत आहे या पूर्ण हाईटने जे आहे हे पूर्ण अर्थवर्क करण्यात येणार आहे आणि अर्थवर्क हे पूर्ण त्या समोरच्या घाटापर्यंत समोरच्या टेकडीपर्यंत जाणार आहे आणि या लेवलवर या ठिकाणी जे आहे ते रेल्वे धावणार आहे। तुम्हाला दिसत आहे नागपूर तुळजापूर हायवे इथून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि या ब्रिजचे काम सध्या या प्रोग्रेसमध्ये आपल्याला दिसत आहे। अशा प्रकारचे समोरसुद्धा काही ब्रिज आहे ते पण आपण पाहून जे ते डेक स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे। 4 पिल्लरचा हा ब्रिज आहे आणि आताच आपण तो जो तुम्हाला समोर दिसत आहे तो ब्रिज आपण पाहिला। त्या ब्रिजपासून आता हा ब्रिज आहे समोर आणि समोर आणखी 1 ते 2 ब्रिज आहे ते आपण पाहणार। तर बघा या ठिकाणी अर्थवर्कचे काम सुरू आहे। समोरच्या बाजूला JCB पोकलन आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी सुद्धा 4 पिल्लरचा मेजर ब्रिज आहे, 2 रिटेनिंग वॉल आहे आणि 2 पिअर आहे। या ठिकाणी गर्डर शटरिंगचे वगैरे सुद्धा काम चालू आहे। गर्डर आपल्याला दिसून येते आणि डेक स्लॅबचे काम अजूनपर्यंत या ठिकाणी पूर्ण झालेले नाही। आता समोरच्या लेवलला जो आहे टनलपर्यंत याच लेवलला ही पूर्ण रेल्वे लाईन समोर जाणार आहे आणि टनलला जे आहे ते लेवल करण्यासाठी या ठिकाणी बघा पूर्ण अर्थवर्क या ठिकाणी खोदण्यात आलेलं आहे। कॅनल टाईप पूर्ण खोदण्यात आलेलं आहे आणि समोरच्या बाजूला टनल आपल्याला दिसून येते। यवतमाळ येथील टनलच्या टॉपिकवर एक स्पेशल व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि पूर्ण माहिती दिलेली आहे, स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट। हा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। तर बघा हा मार्ग जो आहे हा तळेगाव भारी मार्ग आहे। तळेगाव भारी मार्गाला क्रॉस करण्यासाठी या ठिकाणी जो आहे एक उड्डाणपूल बनवलेला आहे। उड्डाणपूलचं रिटेनिंग वॉलचं वगैरे काम झालेलं आहे, गडर लॉन्चिंग पण झालेलं आहे। पण या ठिकाणी बघा जे खालचं तुम्हाला ग्राउंड लेवल दिसत आहे या ग्राउंड लेवलने ही जे रेल्वे आहे या बाजूने इकडे जाणार आहे, इकडे टनल टाईप म्हणजे कॅनल टाईप खोदकाम या ठिकाणी केलेलं आहे। हा मार्ग यवतमाळकडे जातो आणि या दिशेने ही रेल्वे येऊन इकडे कळंब वर्धाकडे निघून जाते। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा हे पूर्ण या ब्रिज दिसत आहे आणि बांधकाम या ठिकाणी केलेलं आहे। बघा या ठिकाणी एका ओव्हरब्रिजचे काम सुरू आहे आणि इथूनच जवळपास त्या ठिकाणी तुम्हाला कॅम्प दिसत आहे। जवळपास 400 मीटर अंतरावरून टनलचा एंडिंग पॉईंट आहे कारली या गावाजवळ आणि तिथून सारखं खोदकाम करण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की या ब्रिजचा जो खालून आहे खालून रेल्वे मार्ग जाणार आहे। वरच्या बाजूला या ठिकाणी रस्ता असणार आहे गावकऱ्यांना जाण्यासाठी, पानन रस्ता आहे पण हा गावाकडे जाणार आहे आणि समोरच्या बाजूला सुद्धा खोदकाम झालेलं आहे। कारण टनल जे आहे ते जास्त ग्राउंड लेवलवर असल्यामुळे म्हणजे आता तुम्हाला हे जे वगैरे शेती वगैरे दिसत आहे बाजूला या शेतीच्या म्हणजे टॉप लेवलपासून जवळपास 30 ते 40 फूट खोलामध्ये ही टनल आहे आणि याच ग्राउंड लेवलने जे आहे हे ब्रिजच्या खालून हा रेल्वे मार्ग समोरच्या बाजूला यवतमाळकडे जाणार आहे। बघा टनलपासून जवळपास 2 ते 3 किलोमीटर अंतरावर हा ब्रिज आपल्याला दिसून येतो। ब्रिजचे काम सुरू आहे, पिलरचे काम झाले आणि शटरिंग वगैरे या ठिकाणी आपल्याला दिसून येते। गर्डर लॉन्चिंगचे काम पूर्ण झालेले आहे आणि या ठिकाणी जे आहे हा तळेगाव रेल्वे स्टेशनकडे हा मार्ग जातो। तळेगाव रेल्वे स्टेशन म्हणजे यवतमाळकडे हा मार्ग जातो आणि या ठिकाणी डेक स्लॅबचे काम अजूनपर्यंत पेंडिंग आहे। तर आता आपण आलेलो आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवर आणि या दिशेला जे आहे ते यवतमाळकडे रेल्वे लाईन निघून जाते। या बाजूला बघा रेल्वे क्वार्टरचे काम सुरू आहे आणि या दिशेला जे आहे ते वर्धा कळंबकडे रेल्वे लाईन जाते। या दिशेला क्वार्टरचे काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनचे काम पूर्ण झालेलं आहे। तिथे जवळ जाऊन सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा जो आहे हा प्लॅटफॉर्म असणार आहे म्हणजे तळेगाव रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म असणार आहे आणि क्वार्टरचं काम जरा मी तुम्हाला जवळ जाऊन या ठिकाणी दाखवतो। या ठिकाणी बघा मोठे मोठे कॉलम आणि मोठे मोठे फुटिंग तुम्हाला दिसून येत आहे
आणि मजूर वगैरे काम करत आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्ट्रक्चर उभं होणार आहे। आता ही ऑफिशियल बिल्डिंग क्वार्टरसाठी असणार की रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी असणार हे सांगता येत नाही, पण 2 बिल्डिंगचे काम या ठिकाणी सुरू आहे। कॉलम लेवलपर्यंत काम आलेलं आहे, फुटिंगचं काम झालेलं आहे आणि वरच्या बाजूला लगेचच काम सुरू होणार। 2 बिल्डिंग आहे, एक त्या बाजूला एक बिल्डिंग आहे, एक या बाजूला बिल्डिंग आहे। तर बघा आता आपण आलेलो आहे तळेगाव रेल्वे स्टेशनवर आणि या ठिकाणी जे छोटं हाल्ट रेल्वे स्टेशन असणार आहे तळेगावचं, जसं मी तुम्हाला भिडे रेल्वे स्टेशन दाखवलं होतं सेम तसं छोटं रेल्वे स्टेशन 3 रूमचं असणार आहे। आणि हे जे खड्डे तुम्हाला दिसत आहे, खड्डे खोदलेले आहे या ठिकाणी, हे खड्डे जे आहे ते प्लॅटफॉर्मचा शेडचे जे कॉलम असणार आहे, प्लॅटफॉर्म शेडच्या कॉलमसाठी हे खड्डे केले जात आहे आणि इथे पूर्ण हा शेड असणार आहे, हा प्लॅटफॉर्म आहे। आणि या ठिकाणी खालच्या बाजूला इथे हे रेल्वे ट्रॅक यवतमाळच्या दिशेने जाणार आणि या दिशेने जे आहे ते कळंब वर्ध्याच्या दिशेने हे रेल्वे ट्रॅक जाणार आहे। समोरच्या बाजूला बघूया आपण 3 खड्डे खोदलेले आहे या ठिकाणी। आणि बघा अशा प्रकारे तळेगावचं छोटे रेल्वे स्टेशन आपल्याला दिसून येते। प्लास्टर बिल्डिंग पूर्ण उभी झालेली आहे, प्लास्टरचं काम सुरू आहे, आतमध्ये टाईल्स वगैरे लावण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी जे आहे ते या ठिकाणी बघा तळेगाव रेल्वे स्टेशनला प्रसाधनगृह देण्यात आलेलं आहे। प्रसाधनगृहाचं जे काही छोटी बिल्डिंग आहे त्याचं काम सुरू आहे या ठिकाणी, स्लॅब वगैरे अजून पडलेला नाही। बाजूलाच हे तळेगाव रेल्वे स्टेशनची छोटी बिल्डिंग या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि लवकरच या ठिकाणी गतीने काम सुरू आहे। आधी काही दिवसांपूर्वी, काही वर्षापूर्वी स्लोली काम सुरू होतं, पण आता भरपूर गतीने या ठिकाणी काम सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। तर आता आपण तळेगाव रेल्वे स्टेशनपासून 1 किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि या ठिकाणी सुद्धा एका मोठ्या मेजर ब्रिजचे काम सुरू आहे। आणि या ठिकाणी बघा कळंबच्या दिशेने ही रेल्वे लाईन येणार आहे या बाजूने आणि या ठिकाणी ब्रिज तुम्हाला दिसत आहे आणि या बाजूला ही रेल्वे लाईन जी आहे ते यवतमाळच्या दिशेने निघून जाणार आहे। यवतमाळ शहर या ठिकाणावरून 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि यवतमाळ ते वणी हायवेवर हा मेजर ब्रिज बनत आहे। या ठिकाणी ही रेल्वे लाईन जी आहे ती क्रॉस होत आहे आणि बघा ब्रिजच्या दोन्ही बाजूला समोर तुम्हाला या ठिकाणी बघा एक अंडरपास दिसत आहे आणि या ठिकाणी ब्रिज आहे, या ठिकाणाहून रेल्वे लाईन येणार आणि त्या बाजूला सुद्धा एक अंडरपास तुम्हाला दिसून येत आहे। हे दोन्ही अंडरपास जे आहे वाहनांना दुसऱ्या बाजूला जाणे येण्यासाठी दिलेले आहे। आणि हे जे तुम्हाला लोखंडाचे गर्डर दिसत आहे, हे लोखंडाचे गर्डर या ठिकाणी या कॉलमपासून तर या कॉलमपर्यंत हा स्पॅन यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे। बघा आता यवतमाळ रेल्वे स्टेशनचा जो एरिया आहे, ज्या ठिकाणी क्वार्टर बनत आहे, तिथून आपण थोडं पुढे आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा एका मेजर ब्रिजचे या ठिकाणी काम सुरू आहे। पेअर कॅपपर्यंत काम झालेलं आहे आणि 2 स्पॅनचा ब्रिज असणार आहे। खालच्या बाजूला जे आहे ते इथून रेल्वे या ठिकाणाहून खालच्या बाजूने जे आहे ते रेल्वे जाणार आहे आणि वरच्या बाजूला उड्डाणपूल असणार आहे। कारण यवतमाळ ते दारवा पुसदकडे जाणारा हा जो मार्ग आहे, या मार्गाला ही रेल्वे लाईन या ठिकाणी क्रॉस झालेली आहे आणि या ठिकाणी एक ओव्हरब्रिज देण्यात आलेला आहे। वरच्या बाजूने जे आहे ते वाहनं चालणार आहे, या ब्रिजच्या वरच्या बाजूने वाहनं जाणार आणि खालच्या बाजूने रेल्वे ट्रॅक टाकण्यात येणार आहे। खोदकाम अजूनपर्यंत सुरू व्हायचे आहे आणि या बाजूला ही रेल्वे लाईन जी आहे यवतमाळ कळंबच्या दिशेने निघून जाणार। समोरच्या बाजूला आपण पाहू शकता भरपूर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते कन्स्ट्रक्शनचं मटेरियल ठेवण्यात आलेलं आहे। जरा मी तुम्हाला या ठिकाणी झूम करून दाखवतो। बघा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं मटेरियल ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी या रोडला जे आहे डायव्हर्शन देण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी सुद्धा खोदकाम होऊ शकते, काहीतरी वेगळं कन्स्ट्रक्शन होऊ शकते आणि या ठिकाणी डायव्हर्शन देण्यात आलेलं आहे गाड्यांना जाण्यासाठी, म्हणजे पुसद आणि दारवाकडे। तर या ठिकाणी बघा यवतमाळकडून दारव्याकडे जाणारा हा घाटाचा रोड आहे आणि बाजूला जे आहे ते यवतमाळ शहराकडून म्हणजे रेल्वे स्टेशनकडून येणारी जे रेल्वे लाईन आहे त्याचं खोदकाम या ठिकाणी सुरू असलेलं आपल्याला दिसून येते। मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर इकडून यवतमाळकडे येणारे जे डायव्हर्शन आहे ते आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी खोदकाम चालू आहे, पोकलँड वगैरे सुरू आहे आणि या ठिकाणी बघा या बाजूला ही रेल्वे लाईन जी आहे, ही रेल्वे लाईन जी आहे ते दारव्याच्या बाजूने या ठिकाणी जाते, तिकडे सुद्धा खोदकाम सुरू आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो। तर या बाजूने बघा या बाजूने एका अंडरपास ब्रिजचे काम सुरू आहे। मगाशी थोड्या वेळ आधी मी तुम्हाला ते डायव्हर्शन दाखवलं, समोर तुम्हाला गाडी दिसत आहे। ते मधात जे रस्त्याचे खोदकाम आहे, डायव्हर्शनचे खोदकाम आहे, ते अजून झालेले नाही। ते खोदकाम झाल्यानंतर हे रेल्वे ट्रॅक जे आहे सरळ अशा प्रकारे आपल्याला दिसून येईल आणि या ठिकाणी शटरिंग वगैरे लावलेली आहे। एका अंडरपास म्हणजे मेजर ब्रिजचे काम सुरू आहे, वरच्या बाजूला वाहनं जाणार आणि खालून रेल्वे जाणार आणि या ठिकाणी सुद्धा बघा खोदकाम केलेलं आपल्याला दिसून येते। अशा प्रकारे जे ग्राउंड लेवल बघा, म्हणजे जमिनीपासून टॉप लेवलपासून ग्राउंड लेवल किती आहे एवढ्या खोलीवर जी आहे हे पूर्ण रेल्वे धावणार आहे आणि या ब्रिजच्या सेंटरमधून ही रेल्वे जाणार आहे। या दिशेला म्हणजे दारवा नांदेडकडे ही रेल्वे लाईन या ठिकाणी निघून जाणार आहे।